धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देऊ निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच पितरामुपलब्धार्थौ विदित्वा पुरुषोत्तमः मा भूति निजां मायां तथा न जनमोहिनीम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, ज्याप्रमाणे भगवंतानी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचं दर्शन घेतलं, वसुदेव देवकींना प्रणाम केला आणि आपल्या मनातील व्यथा प्रगट केली की जो पुत्र आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करत नाही, आपल्यामध्ये शक्ती असताना सुद्धा तो त्यांचं संरक्षण करत नाही, तो पुत्र व्यर्थ होय. स्वमांसम खादयंतीच, तो स्वतःच मांस स्वतः खातो असा त्याचा अर्थ आहे. अर्थात आजच्या काळामध्ये भगवंताचं हे जे वाक्य आहे ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. आज आपण अनेक कुटुंब असे बघतो की ज्यांच्या घरामधल्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाहीत. ज्या ठिकाणी श्रावण बाळ ज्या भारतामध्ये जन्माला आले, ज्या भारतामध्ये जे पुंडलिकासारखे भक्त जन्माला आले आणि गोपालकृष्णासारखे ईश्वर ज्यांनी या ठिकाणी जन्म घेतला, त्या भारतात आज आपल्याला अनाथाश्रमांची संख्या वाढताना दिसते. ही दुःखाची गोष्ट आहे. असो, श्रीकृष्णाने त्यानंतर आपल्या ज्यांनी आपलं पालन पोषण केलं त्या यशोदा आणि नंद यांना देखील नमस्कार केला आणि त्यांना वस्त्र प्रावरण वगैरे अर्पण केली, त्यांची योग्य संभावना केली आणि हात जोडले. ते म्हणाले, तुम्ही देखील आई वडिलापेक्षा कमी नाहीयेत. अहो, जन्मदातेच फक्त आई वडील असतात असं नाही, पालन पोषण करणारे देखील आई वडीलच मानावे लागतील. आणि म्हणून तुम्ही जीवभ्य माझं रक्षण केलं, तेव्हा तुम्हाला देखील मी सादर प्रणाम करतो आणि तुमच्या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही, असंही भगवंत म्हणाले. यानंतर भगवंताचं मुंजी विधान ज्याला आपण व्रतबंध किंवा उपनयन संस्कार म्हणतो तो झाला. यावेळेला भगवंताचं वय 11 वर्षाचं होतं. बलराम दादा आणि भगवान कृष्ण यांचा मौंजी विधानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेला वसुदेवानी हजारो गायी ब्राह्मणांना दान दिल्या. त्यांच्या जन्म नक्षत्राच्या वेळेला त्यांनी कबूल केलेलं होतं की या मुलांना तरी देवा वाचवा. आणि मग हा 7वा गर्भ आणि 8वा गर्भ जिवंत राहिला. त्यामुळं वसुदेव यांनी आपल्या मनाप्रमाणे ठरल्याप्रमाणे हजारो ब्राह्मणांना गायी दान दिल्या. आणि त्यानंतर भगवान गोपालकृष्ण हे यांचं शिक्षण सुरू झालं. सांदीपनी गुरुच्या घरी काश्यम सांदपनीम नाम हेवंती पुरवासिनीम. या ठिकाणी काश्य गोत्री सांदीपनी ऋषी हे अवंती म्हणजे आजच्या उज्जैन या ठिकाणी होते. आणि भगवान गोपालकृष्ण त्यांच्याकडे बलराम दादासह शिक्षणासाठी गेले. तुम्ही म्हणाल, भगवंताला शिक्षणाची काय गरज आहे हो? सगळं ज्ञान त्यांना होतं. हो, सगळं होतं, परंतु गुरु हा पाहिजेच आहे. भगवंताचे गुरु सांदीपनी आणि गुरुच्या घरी या ठिकाणी ज्ञानग्रहणासाठी भगवान गेले. त्यांनी वर्णन केलंय, यथोपसाद्यतो दांतो गुरु वृत्तिमनिंदितम. अहो, भगवान रामचंद्राने देखील गुरु केलेलेच आहे. तेव्हा गुरु हा आवश्यक आहे. निगुरा उपयोगाचा नाही. नाथ संप्रदायात म्हटलंय, निगुरा ज्याला गुरु नाही त्याला काही मार्ग सापडत नाही. त्यामुळं आणि लोकांना मार्ग दाखवण्यासाठी, लोकांच्यासाठी हे सगळं लोकांच्या दिग्दर्शनासाठी आहे. लोकांनी कसं वागावं हे सांगण्यासाठी आहे. प्रोवाच वेदा नखिलान. आता भगवंत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी किती दिवसामध्ये शिक्षण घेतलं हो म्हणले? नापास झाले का कधी? अहो, कशाचं नापास झालेत? भगवान
गोपालकृष्णांनी 16 विद्या आणि 64 कला केवळ 2 महिन्यामध्ये पूर्ण केल्या. त्यांनी वर्णन केलेलं आहे की भगवंतांनी धर्मशास्त्र, मीमांसा, वेद, त्याचप्रमाणे शास्त्र, 64 कला ह्या केवळ 64 दिवसामध्ये, दिवस आणि रात्र ह्या 64 दिवसामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आणि यानंतर कोणकोणत्या कला शिकल्या त्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ते मुद्दाम या ठिकाणी विवरण करतो. कृष्णाने काय काय शिकले? गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, पुष्पशय्या म्हणजे माळी जसं आपले फुलं तयार करतो त्याप्रमाणे त्याची शय्या तयार करतो ते, बेलबुट्टी करणे, कपडा रंगवणे, डिझाईन, वेगवेगळ्या कपड्यावरचं डिझाईन, त्याप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी ज्याला आज आपण म्हणतो, खोट्या गोष्टी परंतु ते अलंकार त्याचे तयार करायचे, काही इंटेरियर डेकोरेशन, आतली ग्रह सजावट, बाह्य ग्रह सजावट, त्यानंतर अत्तर कसं तयार करावं फुलांच्या मधून, सरबत कसे तयार करावेत वेगवेगळ्या फळांच्या मधून, हस्तकला, शिवणकाम, कृष्णाला काय येत नव्हतं, शिवणकाम, रत्नपरीक्षा, जादूगिरी, मोहिनी, त्याचप्रमाणे आकर्षण ज्याला मॅस्मरिझम म्हणतात, पाहिल्याबरोबर आकर्षण झालं पाहिजे, इंद्रजाल म्हणजे एखादा जर राक्षस आला युद्धाला तर त्याच्यावरती एक इंद्रजाल फेकायचे, मोहिनी टाकायची की ज्यामुळं तो मोहित झाला पाहिजे. इंद्रजाल, पुष्पशय्या, पुष्परचना, पर्णरचना, सजावट, पंचांग सुद्धा कृष्णाने आत्मसात केलं. पंचांग, तिथी, वार, नक्षत्र, काय वस्तू कधी हरवली, कुठं हरवली, त्यानंतर शुभाशुभ, म्हणून तर भगवंताला हे सगळं ज्ञान झालं. या द्वारका बुडण्याच्या आधी 7 दिवस वादळ येणार हे कसं काय कळलं? हे सगळं पर्यावरणाचं ज्ञान घेतलेलं होतं. कारागिरी होती, सोनार, सुतार, शिंपी, त्यानंतर कुकुटन न्याय म्हणजे दाणे टाकायचे कोंबड्यांना आणि 2 कोंबड्यांना झुंजत ठेवायचं आणि त्याप्रमाणे पांडव कौरवांच्या मध्ये युद्ध निर्माण केलं आणि त्यामध्ये कौरवांचा निपात करून टाकला. कुकुटन न्याय. पक्षी भाषा, कोण काय पक्षी बोलतात हे कळलं पाहिजे ना, कोणते पक्षी काय बोलायलेत, आपल्याबद्दल काही चाललंय का, याला ओनोमोटोपिया असं इंग्रजीत म्हणतात. तेव्हा पक्षी भाषा कृष्णाने आत्मसात केली. वृक्षाची चिकित्सा, वृक्ष कसे लावावेत, त्यानंतर वाढ कशी करावी, त्यानंतर वृक्षांना काय काय दिलं म्हणजे काय काय वृक्षांची पासून कोणते फळं कसे मिळतात, कोणत्या वृक्षाला काय लागतं, त्याचप्रमाणे ज्याला एका वृक्षापासून दुसरा वृक्ष कसा तयार करायचा, त्यानंतर वैद्यकशास्त्र, साहित्य, काव्य, नाट्य, छल कपट हे देखील आत्मसात केलं. छळ कसा करावा एखाद्याचा, कपटाने कसं बोलावं, त्यानंतर कृष्ण विद्या म्हणतात त्याला, काळी विद्या, जादूगिरी, त्यानंतर कठपुतलीचा खेळ जो आज आपण जुन्या काळामध्ये पाहिले, कठपुतली, तेव्हा कठपुतलीचा खेळ देखील कृष्णाने शिकले. पाकविद्या सुद्धा शिकले, स्वयंपाक कसा तयार करावा, काय येत नव्हतं त्यांना, केशरचना, त्यानंतर समस्यापूर्ती, सल्लामसलत, लेखन, साहित्य, काव्य करणं, काव्य निर्माण करायचं तर काव्य लेखन कसं करावं, कविता कशी करावी, कथा कशी लिहावी, कादंबरी कशी लिहावी, परभाषा कशी आत्मसात करावी, सांकेतिक भाषा सुद्धा फार महत्वाची आहे. संकेताने कळलं पाहिजे, ज्याला आपण आज या अंगुली निर्देश करून काही मंडळी करत असतात पहा, ह्या अंगुली निर्देशाने काही भाषा आत्मसात केलेल्या आहेत. परमन ज्ञान, दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय, त्यानंतर परकाया प्रवेश, छंदशास्त्र, अलंकारशास्त्र, रत्नविद्या, कारागिरी, मंत्र, तंत्र, जयविद्या, सिद्धी, जयच प्राप्त झाला पाहिजे एखाद्या कामामध्ये, यासाठी सुद्धा काही गोष्टी असतात. त्यानंतर मातृका यंत्र, भूतविद्या, ग्रंथज्ञान, द्यूतविद्या, पाण्यासंबंधीची सगळी माहिती, बांध बंदिस्ती कशी करावी, कारण शेती करायची होती ना, बांध कसा बांधावा, बंदिस्ती कशी करावी, त्याप्रमाणे तळे कसे तयार करावेत, इंजिनिअरिंग हे सगळं आत्मसात केलं. त्यानंतर उच्चाटन विद्या, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, जारण, मारण, उच्चाटन, असे 64 कला आत्मसात केल्या 64 दिवसात.
एका दिवसात एक विद्या आत्मसात केली. अहो ते म्हणले कसे काय हो, निगद मात्रेनं गुरुनी सांगावं आणि याने आत्मसात करावं. त्यांनी नुसतं बोलल्याबरोबर आत्मसात व्हायचं, त्यांनी सांगितल्याबरोबर आत्मसात व्हायचं. म्हणजे कृष्णाला शिकवायची गरजच लागली नाही. ऐकलं की पाठ, बोललं की पाठ, याप्रमाणे. आणि हे सगळं आत्मसात केल्यानंतर दोघांनीही ह्या सगळ्या विद्या आत्मसात केल्या. सगळ निगद मात्रेण तौ संजगृह नृप अहोरात्र चतुष्षष्ट्या संयुक्त तावत एक कला. 64 दिवसामध्ये ह्या सगळ्या 16 विद्या आणि 64 कला आत्मसात केल्या. आणि आता जायची वेळ आली. ते म्हणले गुरुदक्षिणा. हो म्हणले गुरुदक्षिणा तर दिली पाहिजे. या सांदीपनी ऋषींची पत्नी मोठी हुशार होती. ती म्हणली अहो प्रत्यक्ष भगवान आपल्याकडे शिक्षणासाठी आलेत, त्यांना असं तसं काही मागू नका. पैसा अडका धन धान्य संपत्ती सोनं काही मागू नका. आपला जो मेलेला पुत्र आहे तो यांना मागा, बस हे आणून देतील. त्यांच्या पुत्राचं नाव काय होतं हे या ठिकाणी मी शोधून काढलं. त्यांच्या पुत्राचं नाव होतं दत्त. तेव्हा सांदीपनीच्या मुलाचं नाव दत्त होतं. ते म्हणाले की माझा पुत्र बालपणीच या ठिकाणी मृत झाला आणि तो पुन्हा परत आलाच नाही. तो पुत्र तेवढा मला आणून द्या. असं म्हटल्याबरोबर ते म्हणाले काही हरकत नाही. श्रीकृष्णाने ताबडतोब समुद्रामध्ये गेले. समुद्रात गेल्याबरोबर तिथे दैत्याला मारलं. शंख दैत्य होता, शंखासूर होता, त्याला ठार मारलं. पण त्याच्याकडे पुत्र मिळाला नाही. तो शंख घेतला, तो आपल्या जवळ ठेवला. तदंग प्रभवम शंख मादाय अर्थमागमत. पुन्हा रथात बसले आणि तिथून शंख जे वाजवला ते यमपुरीत गेले. शंख निराधमा करणे प्रजा संयोजमा. यमपुरीत गेल्याबरोबर शंख वाजवला. शंख वाजवला की कृष्णाचा शंख म्हणजे काय, सगळ्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. अरे भगवान कृष्ण कसे आले. आतमधून यमराज धावत धावत आले. म्हणले गोपाल कृष्ण आलेले. त्यांना नमस्कार केला. उच्च आसनावर बसायला स्थान दिलं. उचावनत कृष्णम सर्वभूत शयालयम. आणि हात जोडले यमराजाने. महाराज आपलं येणं कुणीकडं. त्यांनी सांगितलं की गुरुपुत्र तुम्ही आणलाय का सांगा, आणि आणला असेल तर ताबडतोब देऊन टाका. ते म्हणाले हो महाराज, तुमच्या दर्शनासाठी मी हा गुरुपुत्र आणला. आणि तथेति तेनोपानितम गुरुपुत्र म्हणजे दूतम. तिथून तो गुरुपुत्र आणला आणि आपल्या गुरुच्या समोर उभे राहिले. दत्त, अरे आपला किती वर्षापूर्वी नष्ट झालेला पुत्र आपल्या समोर उभा राहिला, काय आनंद झाला. गुरु म्हणाले बाबा गच्छतम स्वगृहम वीरव. बाबा आपण खरोखर तुमची सगळी विद्या सुफळ संपूर्ण हो. गुरुचा आशीर्वाद मिळावा लागतो. गुरु दक्षिणा कशासाठी आहे तर गुरुच्या मनामध्ये संतोष निर्माण झाला पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. शिष्य तर सगळेच असतात पण सगळ्यांची विद्या सुफळ संपूर्ण होत नाही. सगळे शिष्य सारखे असले तरी सगळे शिष्य सारखे ज्ञान संपन्न नसतात. त्यांना सुफळता आणि संपूर्णता गुरु कृपेशिवाय प्राप्त होत नाही. याप्रमाणे त्यांनी सांगितलं तुमची विद्या सुफळ संपूर्ण हो. छंदांश यातयामानी भवन्त्वेह परत्रच. तुम्हाला दिलेली सगळी विद्या तुम्हाला या ठिकाणी सुफळ आणि संपूर्ण होईल. आणि गुरुपुत्र प्राप्त झाला. दत्त मिळाल्याबरोबर आनंद वाटला. त्यांच्या या ठिकाणी सांदीपनी आणि त्यांची पत्नी हे आनंदली. त्यानंतर उद्धव यांना कृष्ण म्हणाले की अरे उद्धवा, जा एकदा गोकुळात जा आणि या गोकुळातल्या सगळ्या स्त्रियांचं सांत्वन करा. बरेच दिवस झाले मी इकडे आलोय. मी त्यांना शब्द दिला होता मी येईन म्हणून, परंतु माझं काही जाणं झालं नाही. तेव्हा तुम्ही गोकुळामध्ये जा. उद्धव म्हणाले ठीक आहे. उद्धवानी रथ सिद्ध केला आणि उद्धव आले गोकुळात. आता उद्धव कसे दिसत होते, अगदी कृष्णासारखे दिसत होते. कृष्णासारखंच रूप होतं त्यांचं. संध्याकाळी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गोपींना दिसलं अरे नंदाच्या दारासमोर रथ दिसतोय. कोण आलं, पुन्हा अक्रूर आला की काय, अक्रूर पुन्हा आला की काय म्हणून सगळे जण जमा झाले. तर तिथे उद्धव दिसले. उद्धव आधी कृष्णासारखे दिसायचे. गोपाल कृष्ण आले तसं वाटलं पण ते उद्धव दिसले. आणि मग उद्धवानी नंदांना नमस्कार केला, यशोदेला नमस्कार केला आणि उद्धवानी त्यातल्या सगळ्या गोपिकांच्याकडे पाहिलं, गोपांच्याकडे पाहिलं. उद्धवांचं स्वागत नंदानी आणि यशोदेनी केलं. कृष्णाच्या सगळ्या खोड्या, कृष्णाच्या सगळ्या लीला नंद आणि यशोदा बोलू लागल्या.
आणि संस्मरण करू लागल्या. काय कृष्ण होते, काय त्यांचं खेळणं होतं, काय अलौकिक कृत्य होतं. शुकाचार्य म्हणतात इथे संस्मृत्य नंद कृष्णानुरक्त धीही. कृष्णाशी अनुरक्त झालेले, कृष्णाशिवाय दुसरा विषय नाही. विषय तो झाला त्यांचा नारायण, विषयच नारायण झालेला. आणि म्हणून कृष्णानुरक्त धीही, बुद्धी कृष्ण रूप झाली, कृष्णात्मक झाली. आणि त्या बुद्धीने, मनाने भक्त कृष्णाचाच विचार सुरू होता. त्यामुळं कृष्णाच्या लीला, कृष्णाचं कौतुक, कृष्णाचं खोडकर वागणं, त्याचे मोठमोठे पराक्रम हे नंद आणि यशोदा बोलू लागल्या. आणि उत्कंठ मनोवृत्तीने हे सगळं सांगू लागले. शृण्वत्य शृण्यवा स्त्री साक्षीत. आणि हे सगळं ऐकून उद्धव चकित झाला. उद्धव बोलू लागला, युवाम श्लाघ्यतमो नूनम देहिना मेहमानद. सगळ्या गोपी एकत्र आल्या आणि गोपींशी देखील उद्धव बोलू लागला. उद्धव म्हणू लागला, अरे हा भगवान गोपाल कृष्ण निर्गुण निराकार निर्विकार आहे. तो काही सगुण साकार केवळ काही निमित्ताने झालेला आहे. परंतु भगवान गोपाल कृष्ण हे प्रत्यक्ष निर्गुण निराकार परब्रह्म आहे. येतो ही विश्वस्य बीज योनी. हे विश्वाचं मूळ बीज आहे. विश्वाचा आविष्कार भगवंतापासून होतो. मायेचा आधार भगवान घेऊन या ठिकाणी सगुण रूप धारण करतात आणि मोठमोठे ब्रह्मादिक देव भगवंताची स्तुती करत असतात. आगामिष्ट ते दीर्घेण कालेन भजमच्युतः. आणि भगवान गोपाल कृष्ण, तुम्ही म्हणता कृष्णाने ह्या क्रीडा केल्या, पण तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे. परब्रह्म हे अक्षर आहे, अव्यय आहे. ते सगळीकडेच व्यापक आहे. तो कुठे गेला नाही, कुठे आला नाही. नाही कृष्ण आम्हाला सोडून गेला. अहो तो कुठे गेला? तो गेलाच नाही. तो आलाय नाही आणि तो गेलाय नाही. आकाश जसं सगळीकडे व्याप्त आहे त्याप्रमाणे कृष्ण सुद्धा सगळीकडे व्याप्त आहे. पण यांना ते काही स्वीकारायला ह्या तयार होईनात. सगळ्या गोपिका एकत्र आल्या. नाही म्हणे, नाही तुम्ही बोलता ते सगळं तत्वज्ञानाचं बोलता, परंतु आम्ही बोलतो ते कृष्णाच्या आठवणी बोलतो. आम्ही सांगतो ते कृष्णाच्या या लीला आम्हाला आजही मनोनयनवर्धन असणाऱ्या, मनाला आनंद देणाऱ्या, मनाला समाधान देणाऱ्या आठवणी श्रीकृष्णाच्या आहेत. भगवत्युदिते सूर्य नंदद्वारे जाऊ कसा. आणि शुकाचार्य म्हणतात ज्याप्रमाणे भगवंताच्या स्तुती स्तौत्याच्या, त्यांच्या लीलेच्या आठवणी ते सांगू लागले. तो म्हणू लागला की अरे भगवान गोपाल कृष्ण काही व्यक्ती नाहीये, तो काही स्त्री नाही, पुरुष नाही, तो अलौकिक आहे, तो निर्गुण निराकार आहे. आणि त्यामुळं खगावीत फलम वृक्षम भुक्त्वा चातीचं ग्रहम. सगळ्या गोपिका आल्या. म्हणले, अहो तुम्हाला कोणी पाठवलं हो? म्हणले, तुम्ही गोपाल कृष्णाचे दूत आहात का? हो म्हणे, मी त्यांचा दूत आहे, मी त्यांचा संदेश घेऊन आलोय. हा बरोबर आहे म्हणे, म्हणून तुम्ही असं बोलू लागले म्हणे. तुम्ही कृष्णाचा संदेश घेऊन आलेत आणि कृष्णाने स्वतः यायचं कबूल केलं होतं, पण कृष्ण स्वतः आले नाहीत. आता ते रममान झाले म्हणे तिकडं. आता काय, त्यांना ते मोठे होतील, त्यांना मोठं राज्य मिळेल, त्यांना अनेक स्त्रिया होतील, अनेक राजातल्या राजकन्या त्यांना वरतील, आणि त्यांना आपली आठवण कशाला येईल बरं? सगळ्या एकमेकींशी बोलू लागल्या. आपली आठवण कृष्णाला कशी येईल? कृष्ण आता आपल्याला विसरले हो म्हणले. कृष्ण आपल्याला विसरले, गोकुळाला विसरले, तुम्हाला विसरले. अहो एखाद्या पक्षी यांनी घरटं करावं एखाद्या झाडावर आणि नंतर झाडाला आग लागल्यानंतर पक्ष्यांनी निघून जावं, पुन्हा झाडाकडे पाहू नये. तसे कृष्ण जे गोकुळातून गेले ते गेलेच पक्षासारखे. आणि जोपर्यंत वृक्षाला फळं असतात तोपर्यंत पक्षी तिथे येतात, आणि फळं संपले की पक्षी निघून जातात. तर आता आपल्याजवळ काय राहिले म्हणे? फक्त आठवणी तेवढ्या राहिल्या. तेव्हा कृष्ण आता आपल्याला कशाला येईल? वृक्षाचे फळं संपल्यावर जसे पक्षी वृक्षाकडे फिरकत नाहीत तसे कृष्ण आता फिरकणार नाहीत. खगावीत फलम वृक्षम भूत्वा चातिथ योग्रहम. एखादा अतिथी यावा, त्यांनी घरात राहावं आणि नंतर काम संपलं की निघून जावं. त्याप्रमाणे कृष्ण आपले अतिथी होते म्हणे. ते अतिथी म्हणून आले आणि अतिथी म्हणून गेले, पण आपल्याला मात्र लोभ निर्माण केला, आपल्याला मात्र त्यांच्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं. कृष्ण आपल्यात गुंतले नाहीत म्हणे, आपल्याला गुंतवलं म्हणे कृष्णाने, आणि कृष्ण निघून गेले. एखाद्या अतिथीने यावं, काम संपल्यानंतर निघून जावं, त्याप्रमाणे कृष्ण निघून गेले. तेवढ्यात एक भुंगा तिथं फिरत होता. भुंगा गुंग 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 करत आला होता. भुंगा काळा,
मग सगळ्या स्त्रिया म्हणू लागल्या, हे पहा म्हणे, हा कृष्णाचा चाटुकार आहे. चाटुकार म्हणजे कृष्णाची स्तुती करणारा. चाटू म्हणजे स्तुती. कृष्णाच्या पुढे पुढे करणारा हाच भुंगा होता म्हणे, कृष्णाच्या भोवती फिरणारा. अरे म्हणे, तू कशाला आलास आता इथं? तू सुद्धा कृष्णाचा हाच संदेश घेऊन आलास का? आणि मग हे जे भ्रमर गीत आहे ते मोठे सुंदर आहे. सगळ्या गोपी म्हणू लागल्या, मधुप कितब बंधो मा स्पृशांग्रीम सपत्न्या. अरे भुंग्या, तू कशाला इथं आलास? तू देखील कितब बंधो, तू देखील फसवणाराच आहेस. कारण कृष्णाने आम्हाला फसवलं आणि तू त्याचा मित्र आहेस, तू आम्हाला फसवणाराच आहेस. तू सुद्धा मधुप, तू सुद्धा काय करतोस? या फुलांच्या मधला रस, फुलांच्या मधला मध घेतो आणि निघून जातो. मध संपला की निघून जातो, पुन्हा त्या फुलाकडेही पाहत नाहीस. तसंच कृष्णाने केलं. आमच्यातला आनंद घेतला आणि निघून गेला. पुन्हा आम्हाला तसंच सोडून एकटं निघून गेला. बहतु मधुपती स्तन मानिनीनाम प्रसादम यदु सदस्य विलंबम यस्य दूत स्वमदृक् सकृत धर सुधाम स्वाम मोहिनीं पावित्वा. अरे सुमनस एव सद्य, आम्ही सुमनस आहोत, रसिक आहोत, आम्हाला मन आहे. आम्ही प्रेमाने कृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णाचं प्रेम आम्ही संपादन केलं. पण कृष्णावर आम्ही सगळा जीव ओवाळून टाकला. आमचं घर दार प्रपंच आम्ही काही पाहिलं नाही. कृष्णाशी आम्ही तन्मय झालोत आणि कृष्ण मात्र आम्हाला फसवून निघून गेला. किमेहा बहुषडंग्रे गायसी त्वम यदूनाम. आणि आता कशाला गुंगुंग गुंगुंग करतोस? या भुंग्याला बोलू लागल्या. आणि हा उद्धव पाहतोय की किती तल्लीनता आहे, किती एकरूपता आहे. गोपींच्या मनामध्ये कृष्णाबद्दलचं प्रेम, त्याची तन्मयता, तन्मनस्का आहा, त्यांच्याशी एकरूप झालेले आहेत, तन्मय झालेले आहेत. त्यांच्याशी एवढी तन्मयता निर्माण झाली की त्यांना कृष्णाशिवाय दुसरं काही विषय दिसत नाही. आणि मृगयुरी व कपींद्रम विविधे लुब्ध कर्मा, त्यांनी वर्णन केलंय की एखादा मृग असावा आणि हा मृग याला लुब्धकाने म्हणजे एखाद्या व्याधाने गाण्यामध्ये गुंतून ठेवावं आणि तो मृग गुंतला की त्याचा शेवटी त्याचा प्राण घ्यावा. त्याप्रमाणे कृष्णाने आमचा प्राण घेतला, आम्हाला गुंतून ठेवलं. प्राण म्हणजे कोणता? कृष्ण आमचा प्राण आहे. आम्ही निष्प्राण झालोय, आमचं जीवनच संपलंय. आम्ही या ठिकाणी केवळ व्यवहाराच्या पुरते जगतो आहोत, परंतु आमच्या मनामध्ये फक्त कृष्णच आहे. स्त्रियमकृत विरूपाम स्त्रीज कामयानाम आणि वयम मृतमिव जिम्यभ्यारतम श्रद्धाधानाम. आम्ही बिचाऱ्या गोकुळातल्या भोळ्या स्त्री आहेत, खेड्यातल्या स्त्री आहेत, आम्ही भोळ्या भाळ्या. आणि कृष्णाने आम्हाला भोळेपणाचा आमचा फायदा घेतला, आम्हाला फसवलं, आम्हाला भगवंताच्या त्यांच्या नादामध्ये आम्हाला लावलं. स्मर रुज उपमंत्रीन म्हणता मन्य वार्ता प्रिय सख पुनरागा प्रियता प्रेषित किम. आणि तुला आता पाठवलंय काय? आमचं सांत्वन करण्यासाठी. उद्धवाला म्हणतात, तुम्हाला सुद्धा आम्हाला आमचं सांत्वन करण्यासाठी पाठवलं, आमचं सांत्वन करायची गरज नाही. कृष्णाला म्हणावं, आता तुला यायचं नसेल तर येऊ नकोस. आपे बत मधुपुरिया माझे पुत्रो धुनासते. आता तू तिकडेच राहशील, मथुरेमध्ये तुझं लग्न कार्य वगैरे होईल, तुला मोठमोठ्या राजकन्या वरतील. आता आमची आठवण कशाला येईल? नंदांची आठवण कशाला येईल? गोकुळीची आठवण कशाला येईल? तुला आठवणच येणार नाही. क्वचिदपि सकथा न किंकरी नाम गृणीते. याप्रमाणे असं बोलल्यानंतर उद्धव देखील चकित झाला. तो म्हणाला, वारे वा, खरोखर या गोपिकांची भक्ती म्हणजे अलौकिक आहे. अनन्यता, त्यांच्यामध्ये अनन्यता आहे. अनन्यता म्हणजे दुसऱ्या मनातला विषय नाही, इतर कोणताही विषय त्यांच्या मनामध्ये नव्हता. कृष्णाशिवाय दुसरा विषय नाही. अहो युयम स्व पूर्णार्था भवतो लोक पूजिता. आणि मग उद्धव आतापर्यंत आला होता तो निर्गुण निराकार निर्विकार असं परब्रह्माचं स्वरूप वर्णन करत करत, परंतु शेवटी या गोपिकांची प्रेमभक्ती पाहिल्याबरोबर तो देखील यामध्ये तल्लीन झाला. तो म्हणाला, वा, तुम्हाला नमस्कार असो. गोपिकांना त्यांनी नमस्कार केलाय, सगळ्या ब्रज स्त्रियांना नमस्कार केलाय. वासुदेवे भगवती या सामित्यर्पितम म्हणा, तुम्ही भगवंताला मन अर्पण केलंय. अहो शेवटी भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे भगवंता प्रीत्यर्थ जगणं, भगवंता प्रीत्यर्थ सर्व स्वार्पण करणं म्हणजे भक्ती. अहो लोक वेगवेगळे दान करतात, व्रत करतात, तप करतात, यज्ञ करतात, याग करतात, त्याप्रमाणे समाधी लावतात, परंतु त्यांना हे मिळत नाही. दान व्रत तपो होम जप स्वाध्याय संयमही श्रेयोभिर्विविधेष्टान्ये कृष्णेभिर भक्तिहिर साध्यते.
भक्तीने जे साध्य होतं ते कशानेच साध्य होत नाही. आणि खरोखर भक्ती प्रवर्तिता दृष्ट्या मुनीनामपि दुर्लभा. तुमची जी दुर्लभ भक्ती आहे ती मुनींना देखील कधी प्राप्त झाली नाही. मोठमोठ्या ऋषी महर्षींना देखील तुमच्यासारख्या भक्तीचा आनंद कधी प्राप्त झाला नाही. म्हणून खरोखर तुम्हाला मी नमस्कार करतो. ज्याप्रमाणे अहो त्यांचं सांत्वन करण्यासाठी आला होता, त्यांना उपदेश करण्यासाठी आला होता, तर त्यांच्याकडूनच उपदेश घेऊन निघून गेला. उपदेश कोणता होता? निर्गुण निराकारत्वाचा उपदेश त्याला वाटलं करावा, पण त्यांच्याकडूनच भक्तीचा उपदेश त्यांनी घेतला. आणि कृष्णाने सुद्धा ही लीलाच केली. कारण हा जो उद्धव आहे तो निर्गुण निराकार निर्विकारच तत्वाचा विचार करत होता. कृष्णाला असं वाटलं की या उद्धवाला भक्तीचं महात्म्य सुद्धा एकदा समजून सांगावं, भक्ती काय ते सुद्धा त्याला कळावं. म्हणून कृष्णाने उद्धवालाच पाठवलं. आणि यमादा गायतो भद्रा अहम भरतू रहस करा, ज्याप्रमाणे भगवंताकडे आला. आल्यानंतर नमस्कार केला देवाला, कृष्णाला. कृष्ण म्हणाले, केलं का सांत्वन? निर्गुण निराकार तत्वाचं विवरण केलं का त्यांना? असं म्हणल्याबरोबर तो म्हटला, नाही कृष्णा, खरोखर तुमची जी भक्ती ज्या गोपिका करतात त्या अलौकिक आहेत. भवतीनाम वियोगो मे नाही सर्वात्मना क्वचित. अहो तुमचा वियोग त्यांना क्षणभर देखील सहन झालेला नाहीये. तुमच्या वियोगामध्ये आजही त्या तुमची आठवण करतायत, सतत तुमचं स्मरण त्या करतायत. आणि वियोगातच जास्त स्मरण असतं, प्रत्यक्ष भेटण्यात स्मरण नसतं, वियोगात स्मरण असतं. आणि म्हणून सतत तुमचं स्मरण त्यांना चालू आहे. यथा भूतानी भूतेषु खम वायुर जन्म मही तथा हमच मन प्राण भूतेंद्रिय गुणाश्रया. ज्याप्रमाणे भगवंतानी ही लीला केली आणि उद्धवाच्या मनात भक्तीचं स्थान निर्माण केलं. आणि तो सुद्धा या गोपिकांच्या भक्तीने दंग झाला. गोप्य उचुहु दिष्ट्या हितो हतः कंसो येतून अंसानुगो घकृत दिष्ट्याप्ते लब्ध सर्वार्थ कुशले असते चुत्रो धुना. आणि मग भगवंतांनी उद्धवाला पाठवून गोपींची मनस्थिती जाणून घेतली. आणि कस्मात कृष्ण यात प्राप्त राज होता हिता, ज्याप्रमाणे सर्वांना आनंद झाला. आणि त्या सर्व गोपिका कृष्णाच्या नादामध्ये तल्लीन झाल्या. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते ततः कृष्ण संदेशैर व्यपेतेर विरह ज्वराः. त्यांच्या विरहामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये त्या तल्लीन झाल्या. कृष्णे व चैष परमात्म निरूढ भावा. या सगळ्या स्त्रिया कृष्ण भावामध्ये तल्लीन झालेल्या होत्या. आणि याप्रमाणे स्वतः उद्धव सुद्धा त्यांची चरण धुळी आपल्या पायाला लावून निघून गेला. वंदे नंद व्रज स्त्रीणाम पाद रेणुम अभीक्ष्णशाह. वंदे नंद व्रज स्त्रीणाम, तिथल्या व्रजाच्या स्त्रियांची पायधुळी त्यांनी डोक्याला लावली, कपाळाला लावली. अहो, कारण ह्या सगळ्या स्त्रिया म्हणजे भक्त आहेत, भक्तांचा आदर्श आहे. आणि त्यांना नमस्कार केला. असा निर्गुण निराकार निर्विकाराचा उपासक असलेला सुद्धा उद्धव सगुण साकार भक्तीचं महत्व त्याला कळालं, हे कृष्णाला या ठिकाणी सांगायचे. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला घेऊन कुब्जेकडे गेले, त्या अष्टवक्रीकडे गेले आणि त्या कुब्जेच्या स्वागताचा स्वीकार केला. आणि तिथून अक्रूर याच्या भवनाकडे गेले. सांगितलं होतं मी तुझ्याकडे येईल, त्याप्रमाणे अक्रूराकडे गेले. अक्रूरांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे त्यांना वस्त्र उपहार वगैरे अर्पण केला आणि अक्रूराने त्यांची स्तुती केली. अक्रूरांच्याकडे गेल्यानंतर कृष्णाने आता इथून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. पहा, वय वर्ष 11 होतं, जास्तीत जास्त 12 असेल. या वयामध्ये, कारण गुरुकडून आल्यानंतर हे सगळं उद्योग कृष्णाने केला. आता आपल्याला राजकारण करायचंय. हे राजकारणासाठी कृष्णाने पहिली गोष्ट सुरुवात अशी केली, अक्रूराला सांगितलं, अक्रूरा तू जा, माझा आदेश आहे तुला, तू धृतराष्ट्राकडे जा आणि तिथे जाऊन, ज्याला हस्तिनापूर किंवा आजची दिल्ली आपण म्हणतो, तिथे त्यांचं राज्य चाललेलं आहे, तिथे जा आणि माझा संदेश तिथे जाऊन सांग. माझा संदेश असा की पितुर्यो परते बाला सहमात्रा सुदुःखिता. वडिलांच्या नंतर यांचे मुलं धर्म, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव हे वडिलांच्या मृत्यूनंतर अत्यंत दुःखित झालेले आहेत. आणि माता कुंती ही अत्यंत दुःखित आहे. तेव्हा ही कुंतीचं सांत्वन करा आणि धृतराष्ट्राला माझा निरोप सांगा
की तुम्ही कुंतीकडे आणि त्यांच्या मुलाकडे चांगल्या दृष्टीने पहा, त्यांचं संरक्षण करा, त्यांना योग्य पद्धतीने वागवा. जर तुम्हाला जिज्ञासार्थम पांडवानां गच्छत्वं गजाभ्ययम, या हस्तिनापूरला जाऊन पांडवांचं हाल हवाल पहा, त्यांची चौकशी करा आणि माझा निरोप सांगा की हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर तिथे सगळेजण कसे वागतायत. सापत्नमध्ये शोचंती वृकाणाम हरिणीमेव, एखाद्या लांडग्यांच्या कळपामध्ये एखादी हरिणी सापडावी असं कृष्णाने वर्णन केले. लांडग्यांच्या कळपामध्ये हरिणी सापडावी, तर त्या हरणीची जशी स्थिती होईल तशी कुंतीची स्थिती झालेली आहे. आणि तिच्या मुलाकडे धृतराष्ट्र नीट पाहत नाहीत, त्यांचा विरोध करतायत. तेव्हा सांत्वयिष्यति मां वाक्यैहि, कुंतीचं सांत्वन करा, त्याप्रमाणे पांडवांचं सांत्वन करा आणि धृतराष्ट्राला सांगा की त्यांना नीट वागवा, नाहीतर माझ्याशी तुमची गाठ आहे. हा गेला. तिथे गेल्याबरोबर सगळ्यांनी स्वागत केलं, धृतराष्ट्राने स्वागत केलं आणि धृतराष्ट्राला अक्रूर म्हणतात, कृष्णाचा तुम्हाला निरोप आहे की तुम्ही या सर्व पांडवांना नीट वागवा, त्यांचं योग्य परिपालन करा आणि त्यांच्यावरती वाईट प्रसंग येऊ देऊ नका, त्यांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. आणि ही कुंती माझी आत्या जी एखाद्या लांडग्यांच्या कळपात हरणी सापडावी त्याप्रमाणे इथे जगते आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी तिचं नीट संरक्षण करा, नाहीतर माझ्याशी तुमची गाठ आहे. भूमेर भारावताराय योवतीर्ण यदुकुले, मी भूमिभार हरण करण्यासाठी यदुकुलात जन्म घातलेला आहे. हे धृतराष्ट्राला सांगितल्यावर धृतराष्ट्रांनी सुद्धा मान्य केलं. हो म्हणाले, बरोबर आहे, कृष्णाचं जे काही मत आहे ते आम्ही मान्य करू. इतके 12 वर्षाचे लहान कृष्ण, परंतु त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांनी आपल्या शब्दाने हे सगळं स्पष्ट केलं आणि सांगितलं, प्रपन्नाम पाहि गोविंद. हो, कृष्णाच्या शब्दाने आम्ही संतुष्ट झालोत आणि कृष्ण स्वतः या ठिकाणी भूमीचा भार हरण करण्यासाठी अवतीर्ण झाले. इत्यभेद प्रेत्र नृपतेरभिप्रायंच यादवाहा. आणि मग कृष्णाला त्यांनी पुन्हा त्यांचा निरोप सांगितला. इकडे घटना अशी घडली की आता हा उत्तरार्ध आपला सुरू झालेला आहे. भागवताचा दशमस्कंधाचा पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्ध सुरू झाला दशमस्कंधाचा. या उत्तरार्धामध्ये कंसाच्या ज्या बायका होत्या अस्ती आणि प्राप्ती, ह्या जरासंधाच्या मुली होत्या. ह्या जरासंधाच्या मुली पुन्हा जरासंधाकडे गेल्या आणि त्यांच्या त्या वैधव्याकडे पाहिल्याबरोबर त्यांचं कुंकू पुसलं म्हणून जरासंध चिडला. कुणी तुझं कुंकू पुसलं, कोणाची ताकद आहे? तिने सांगितलं, गोपाल कृष्ण. आणि जरासंध या अयादवीम, एक सुद्धा यादव जगामध्ये शिल्लक ठेवणार नाही म्हणून 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन या ठिकाणी आला. आल्याबरोबर 23 अक्षौहिणी सैन्याने त्याने सगळ्या मथुरेला वेढा दिला. या वेळेला भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा बाहेर आल्याबरोबर, युद्धासाठी समोर आल्याबरोबर आकाशातून रथ आला. आकाशातून भगवंतासाठी रथ, त्यांचे घोडे, मेघपुष्प, बलाहक इत्यादी घोडे 4, त्याप्रमाणे त्याच्यासोबत कृष्णाचं सगळं आयुध, सगळे प्रहरण ज्याला म्हणतात, आणि सपरिच्छदा आयुधानीचे दिव्य प्रकारचे आयुध आणि रथ, घोडे, सारथी सुद्धा दारुक नावाचा, तो आकाशातून खाली उतरला आणि कृष्णाच्या समोर उभे राहिले. कृष्णाने त्या रथाचा स्वीकार केला, रथात बसले आणि युद्ध सुरू झालं. इतकं घनघोर भयंकर युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये जरासंध मोठा महाबली पराक्रमी होता. त्याची गाठ बलराम दादाशी पडली आणि बलराम दादानी त्याला असं काही जेरी सांडलं. त्यांचे गदायुद्ध सुरू झालं, बलराम दादाचं आणि त्याचं गदायुद्ध. त्या गदायुद्धामध्ये जरासंधाला बलराम दादानी पकडलं आणि आपल्या रथाच्या खांबाला बांधलं. आता त्याच्या डोक्यात गदा मारणार, तेवढ्यात कृष्णाने सांगितलं, थांबा दादा, त्याला मारू नका. म्हणले, का? नाही, आपल्याला बरेच कामं करायचे पुढे अजून, त्याचे अनेक सैन्य आपल्याला मारायचं, तुम्ही आताच मारू नका. म्हणून बलराम दादांनी त्याला सोडून दिलं आणि त्यानंतर तो पुन्हा अशा पद्धतीचे 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन 17 वेळेला मथुरेवर स्वारी करून आला. 17 वेळेला. आता 17व्या वेळेला आल्याबरोबर
काय करावं म्हणले, मथुरेतले लोक जर्जर झाले, सारखं युद्ध, युद्धभूमी. कृष्ण त्या सगळ्या सैन्याला मारत होते खरे, पण शेवटी त्रासही होत होता. शेवटी श्रीकृष्णाने रात्रीतून द्वारका नगरी निर्माण केली. अंत समुद्रे नगरम कृष्णामद्भुत करत. त्यांनी भगवंतांनी ताबडतोब विश्वकर्म्याला, जो वास्तुविज्ञान तज्ञ, त्याला बोलावलं. इंजिनियर, देवाचा इंजिनियर विश्वकर्मा, त्याला बोलावलं आणि रात्रीतून अगदी कोणालाही न कळत ही नगरी तयार केली समुद्राच्या मध्ये. द्वारका नावाची नगरी. दृश्यते यत्र हित्वाष्टम विज्ञानम शिल्प नैपुणम. अलौकिक शिल्प. अहो, ती नगरी म्हणजे काय बघायची. सगळे लोक चकित झाले या सगळ्याकडे बघून. तिथे मोठमोठे सुंदर अशा प्रकारचे झाडी होती, उपवन होते, उद्यानं होते, रस्ते होते, त्याचप्रमाणे बाग बगीचा होत्या. प्रत्येकाला राहण्यासाठी घरदार होते, रस्ते मोठाले होते, तसेच दुकानं होते आणि चातुर्वर्ण जना किरण भगवंताची सुधर्मा सभा होती. पारिजात वृक्ष होता आणि ती अलौकिक नगरी तयार केली. रात्रीतून सगळ्या लोकांना, झोपेतच असताना मथुरेतले सगळे लोक द्वारकेत आले. सकाळी लोक उठले, म्हणले अरे आपण आलोत कुठं. सगळे लोक चकित झाले. सगळ्यांनी पाहिलं तर समुद्र समोर. आणि मग तत्र योग प्रभावेनं कृष्णाने हा योग प्रभाव दाखवला. यानंतर कालयवन आला आणि कालयवन कृष्णाच्या मागे लागला. कृष्णाने आता युक्ती केली, आता हा कालयवन आलाय, पण आपण आता पळून जावं म्हणून कृष्णाने पळून जाण्याचं एक नाटक केलेलं आहे. म्हणून आपण कृष्णाला रणछोड दास असं म्हणतो. रण सोडून पळाले आणि त्याच्या मागे हा पळाला. अन्वधावंच चक्षतून दुरापमपि योगिनाम, यांनी वर्णन केलं आहे. दुरापमपि योगिनाम, मोठमोठ्या योग्यांना सापडत नाही. याला कसा सापडेल कृष्ण तिथून एका गुहेमध्ये गेले. गुहेत अंधार होता. आपलं स्वतःचं एक उपवस्त्र म्हणजे उपर्ण तिथे झोपलेला मुचुकुंद नावाचा राजा होता, त्याच्या अंगावर टाकलं आणि कृष्ण गुप्त झाले. कालयवनाला असं वाटलं की कृष्ण इथे येऊन झोपलेत काय की. त्यांनी आल्याबरोबर, अरे काळ्या, इथं लपून झोपलास होय, तुला वाटलं का मी तुला सापडणार, मला तू दिसणार नाहीस. गुहेमध्ये लपला म्हणजे मी बरोबर आलो. गुहेत अंधार असला म्हणून काय झालं, मला दिसतंय सगळं. आणि त्यांनी ते वस्त्र, उपवस्त्र, उपर्ण म्हणा, शाल म्हणा, ती ओढली. ओढल्याबरोबर हा जागा झाला. याला याच्यातून झोप मोडली आणि झोप मोडल्याबरोबर याच्या डोळ्याच्या अग्नीनी काल्यवन जळून खलास झाला. स इक्ष्वाकुकुले जातो मांदातो तनयो महान. आणि धाड 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 धाडा जळून भस्मसात झाल्याबरोबर कृष्ण प्रगट झाले. त्याला काहीच कळेना, अरे कोण आलं, कोण जळालं, इथं कोण आहे, त्याने काहीच कळलं नाही त्याला. आणि त्याने सांगितलं, हे पहा, मी इक्ष्वाकुकुले जातो, इक्ष्वाकु कुळातला मांधाताचा मुलगा मी. हा या ठिकाणी मांधाता नावाचा जो आपण नवमस्कंधात बघितलं त्याचा मी मुलगा आहे. आणि मी या ठिकाणी झोपण्यासाठी आलो होतो, पण हा मेला कोण हेच मला कळलं. माझं नाव मुचुकुंद आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलं. मानधाता म्हणजे आपण बघितलेलं आहे की मानधाता म्हणजे जो जन्माला आल्यानंतर तो कुक्षी फोडून जन्माला आला आणि नंतर मग त्याचं परिपालन कुणी करावं, तर इंद्राने आपली अंगुली त्याला दिली. मा अंधाता, मी याचं रक्षण करतो, मी याचा पालन पोषण करतो म्हणून इंद्राने त्याला आपली अमृत रूपी असणारी अंगुली प्रदान, त्याच्या तोंडामध्ये घातली आणि ते चोखल्याबरोबर त्याला सगळं अमृत मिळालं. असा हा मानधाता आपण नवमस्कंधात बघितलंय. त्याप्रमाणे हा इक्ष्वाकु कुळामधला मानधाता राजाचा पुत्र हा मुचुकुंद, त्याचा हा मुलगा. आणि याच मुचुकुंदाला एकदा इंद्राने बोलावलेलं असतं युद्धासाठी. हा युद्ध करतो राक्षसांबरोबर आणि इतका थकून जातो. इंद्र म्हणतो, तुला काय वरदान पाहिजे. ते म्हणे, मी एवढा थकलोय की जो मला झोपेतून उठवेल तो मेला पाहिजे. मग ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आता झोपेतून उठवणारा तो काल्यवन होता. काल्यवन या ठिकाणी खलास झाला. कृष्णाने सगळं वर्तमान त्याला सांगितलं, जे झालं ते बरोबर आहे. आणि मग कृष्णाला नमस्कार केला, कृष्णाची स्तुती केली. मी युवनाश्वाचा मुलगा मानधाता, मानधाताचा मुलगा मुचुकुंद. याप्रमाणे याच मानधाताच्या मुली म्हणजे या सौभरी ऋषीला दिलेल्या होत्या त्या 50 मुली. तर असो, याप्रमाणे
कृष्णाला नमस्कार केला आणि कृष्णाने त्याला वरदान दिलं की तू आता याच्यानंतर पुढे तुला ब्राह्मणाचा जन्म प्राप्त होईल आणि नंतर तू मुक्त होशील. म्हणून कृष्णाने त्याला मुक्त होण्याचा आशीर्वाद दिला. याप्रमाणे इकडे हा जेव्हा बाहेर पडला गुहेच्या, आता हे मोठं वर्णन चांगलं केलेलं आहे त्यांनी की गुहेच्या बाहेर पडल्याबरोबर त्याला असं दिसलं की सगळे लोक लहान लहान असलेले दिसले. कारण हा किती वर्षापूर्वीचा होता, फार हजारो वर्षापूर्वीचा होता. पण तो बाहेर आल्याबरोबर त्याला सगळे लोक लहान छोटे छोटे असलेले दिसले. हे काळाचं वर्णन इथं लक्षात घेण्यासारखं आहे. याप्रमाणे मुचुकुंद हा बाहेर आल्याबरोबर त्याने वर्णन केलंय की तम परिक्रम्य सन्नम्य निश्चक्रामगुहा मुखात, गुहेतून बाहेर आला. सवीक्ष क्षुल्लकान मर्त्यान पशून विरुद्ध वनस्पतीन, मोठमोठे झाड किती बारीक दिसायले तो म्हणले, वनस्पती इतक्या लहान कशा दिसायला, माणसं इतके बुटके कसे दिसायले. आता मग त्याला कळालं की कलयुग येऊ लागलेला आहे. म्हणजे हा त्याच्या आधीच्या युगातला होता. मागच्या युगामध्ये लोक उंच होते, मोठमोठे होते. आणि मत्वा कलयुगम प्राप्तम जगाम दिशमुत्तराम, म्हणजे काळाचा परिणाम कसा होतो, हळूहळू लोक बुटके व्हायला लागतात, लहान व्हायला लागतात. आणि मग कलयुगाचं वर्णन आपण पाहणार आहेत 12व्या स्कंदामध्ये की जेव्हा शेळी एवढ्याला गायी होतील म्हणून वर्णन आहे. शेळी एवढ्याला गायी होतील, माणसांना फक्त 20 नाही तर 30 वर्षाचं आयुष्य असेल असं 12व्या स्कंदात आपण बघूच. तेव्हा हा पुणे बदरियाश्रमामध्ये गेला. बदरिकाश्रमामध्ये नरनारायणालयम, जिथे नरनारायणाचा आश्रम आहे तिथे गेला. आणि भगवंतांनी त्याने सांगितलं की पुढचा जन्म तुला ब्राह्मणाचा प्राप्त होईल आणि नंतर तू मुक्त होशील. त्यानंतर पुढे त्याने वर्णन केलंय अनर्थाधिपती श्रीमान रेवतो रेवती सुताम, अनर्थ देशाचा राजा रैवतजीनं आपल्या रेवती नावाच्या मुलीचा विवाह, ककुद्मी जो होता त्यांनी आपल्या मुलीचा विवाह भगवान बलराम दादाशी केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सावधान बलराम दादाचा विवाह झाला. त्यानंतर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपती महान, भीष्मक नावाचा राजा विदर्भाचा अधिपती होता. आणि त्या भीष्मक राजाला एक मुलगी होती, तिचं नाव रुक्मिणी. आणि बाकीचे मुलं होते त्यांचे मध्ये रुक्मी हा होता, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली असे मुलं होते. अशा पद्धतीने रुक्मिणी आणि बाकीची मुलं रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मिण्येशं स्वजा सती सोपश्रुत मुकुंद रूप वीर्य गुणश्रया. आणि ही रुक्मिणी आता उपवर झाली. या वेळेला राजा विचार करू लागला की आपली मुलगी आता कोणाला अर्पण करावी, आपल्या मुलीचा विवाह कोणाबरोबर करावा. तर राजाकडे हजारो लोक यायचे त्या काळात अशी पद्धत होती की अनेक ठिकाणचे लोक, जसे आजकाल लोक आपल्याला सांगतात ठिकाणं सांगतात, तसे त्या काळामध्ये चांगले जे मोठमोठ्या लोकांचे ठिकाण आहेत त्यांचं वर्णन करणारी मंडळी यायची, त्याला भाट म्हणतात. याप्रमाणे ही भाट मंडळी यायची आणि त्या राजांचा मोठेपणा सांगायची. तर कृष्णाचा मोठेपणा तिने खूप लोकांच्याकडून ऐकला. आणि कृष्ण हे फार श्रेष्ठ आहेत, कृष्ण म्हणजे अलौकिक पुरुष आहेत, कृष्णासारखा दुसरा पुरुष या जगात नाही, हे अनेक लोकांच्याकडून तिने ऐकलं. आणि वडिलांच्या जवळ ती बसायची आणि वडिलांच्या जवळ या कृष्णाची कीर्ती गाणारी मंडळी यायची आणि त्याने कृष्णाची कीर्ती गायची. आणि मग मात्र तिला वाटलं की लग्न करावं तर कृष्णाशीच. तिने ठरवलं कृष्णाशी सदृशीम भार्याम. परंतु बाकी सगळ्या भावांनी सांगितलं की नाही, या कृष्णाशी वगैरे विवाह करायचा नाही, शिशुपालाशी लग्न करायचंय तुझं. आणि लग्न ठरवलं शिशुपालाशी. याप्रमाणे मग मात्र रुक्मिणीचं काही चालेना, वडिलांचंही काही चालेना, मुलापुढे काय चालणार आहे. आणि मग एके दिवशी विचार करत असताना ती माडीवर बसलेली होती, काय करावं, कृष्णाला आपला निरोप तरी कसा पाठवावा. म्हणून विचार करता करता एक ब्राह्मण बुवा दिसले. ब्राह्मण बुवा दिसल्याबरोबर त्यांना बोलावलं. ओ ब्राह्मण बुवा. हे ब्राह्मण मोठे सच्शील होते, चांगले होते. तिने पाहिल्याबरोबर ओळखलं की हे निस्पृह आहेत, त्यांना कशाची अपेक्षा नाही. आणि जे निस्पृह असतात क्वचित द्विजवर श्रेष्ठ धर्मस्ते वृद्ध संमतः. जे ब्राह्मण हे निस्पृह आहेत ते आपलं नक्की संतुष्ट मनसाहा, मनाने संतुष्ट आहेत, ते आपलं काम करतील. आणि म्हणून तिने त्या ब्राह्मणाला बोलावलं. तो ब्राह्मण वरती आला
काय काय बाईसाहेब काय? म्हणजे काही नाही, माझं एक काम करायचं. तिने गुप्त एक संदेश लिहिला, एक चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी या ब्राह्मणाकडे दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही हा रथ घेऊन जा आणि भगवान गोपाल कृष्णाला ही एवढी माझी चिठ्ठी द्या, माझं एवढं पत्र द्या, माझा एवढा गुप्त संदेश द्या. आणि असं म्हणून नमस्कार केला. आपल्या गळ्यातला रत्नहार त्याला दिला. पाहिल्याबरोबर तो आनंदला आणि त्यांनी ती चिठ्ठी घेतली, ते पत्र घेतलं. नाथाने वर्णन केलंय की स्वभावा लपोनी धाडीला लखोटा, स्वभावा लपोनी आपल्या भावाला लपून लखोटा धाडला. स्वभावा लपोनी धाडीला लखोटा, स्वभावाला खोटा कोण म्हणे. नाथ आहेत ते, नाथामध्ये शब्द सामर्थ्य खूप होतं. स्वभावाला खोटा कोण म्हणे, आपल्या स्वभावाला न स्वभाव जो ज्याचा स्वभाव वाकड्याचा स्वभाव वाकडाच असतो, तेव्हा या भावांचा स्वभाव वाकडा आहे तिला माहित होतं आणि त्यांना लपून तिने लखोटा पाठवला. ज्याप्रमाणे कृष्णाकडे तो संदेश घेऊन गेला आणि तिने काय लिहिलं होतं कृष्णाच्या समोर तो ब्राह्मण येऊन उभा राहिला, हात जोडले. म्हणजे ब्राह्मण म्हटल्याबरोबर कृष्णाकडे कोणालाही प्रतिबंध नव्हता. ब्राह्मण आल्याबरोबर त्याने नमस्कार केला. त्यांनी तो लखोटा, जो बंद लखोटा आहे, तो कृष्णाच्या हाती दिला. हे म्हणे तुम्हाला एक गुप्त संदेश पाठवलेला आहे. कोणी पाठवलाय? रुक्मिणीने पाठवला म्हटल्याबरोबर कृष्णाने ते वाचायला सुरुवात केली. काय लिहिलं होतं तिने? त्याने वर्णन केले. रुक्मिण्युवाच श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरई हरतोंगतापम रूपम दृशां दृश्यमता मखिलार्थलाभम त्वयच्युता विशती चित्रमपत्रपम मे. एक पत्र तिने लिहिलं होतं. 7 श्लोकांचं पत्र आहे. या 7 श्लोकामध्ये तिने लिहिलं पहिल्यांदा श्रुत्वा गुणान, हे भगवंता तुमचे गुण आम्ही ऐकले, तुमचे गुण आणि कीर्ती मी कानाने ऐकलेली आहे. आजपर्यंत तुमच्या गुणांची, तुमच्या अलौकिक पराक्रमांची, तुमच्या मोठेपणाची, तुमच्या थोरबीची कीर्ती कानाने ऐकून हरतोंग तापम, नुसती कीर्ती ऐकूनच माझ्या अंगातला सगळा ताप, त्रिविध ताप नष्ट झालेत, माझे दुःख नष्ट झालेत, माझ्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण झाली. अहो तुमचं नुसतं कीर्ती ऐकली तर मनाला शांती मिळाली. हरतोंग तापम, माझ्या सगळ्या अंगाचा ताप, माझ्या सगळ्या मनाचा ताप, त्रिविध ताप, अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही ताप नष्ट झालेत. भुवन सुंदर शृण्वतां ते, आपण भुवन सुंदर आहात. निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम, आणि हे तुमची कीर्ती माझ्या कानात गेल्याबरोबर माझ्या मनाला समाधान प्राप्त झालं आणि म्हणून मला तुमचं रूप पाहावंसं वाटतंय. रूपम दृशाम, हे देवा तुम्ही अलौकिक आहात, तुमचं सामर्थ्य अलौकिक आहे. चारी पुरुषार्थाचं जे फळ आहे ते तुमचं आहे. कुल आणि शील, स्वभाव आणि सौंदर्य, विद्या आणि धन या दृष्टीने तुम्ही अद्वितीय आहात. मखिलार्थ लाभम, अहो तुमचं नुसतं रूप पाहायला मिळणं हा अखिलार्थ लाभ आहे, हा मोठा लाभ आहे. सर्वात मोठा लाभ कोणता आहे? भगवंताचं दर्शन. तेव्हा रूपम दृशाम दृश्यमता मखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्रमपत्रपम मे. आणि या पत्रामध्ये तुम्ही म्हणता या पत्रात काय अक्षर आहेत? नाही नाही नाही, या पत्रात शब्द आहेत का अक्षर आहेत? नाही नाही, अक्षरही नाहीत आणि शब्दही नाहीत. या शब्दांच्या आणि अक्षरांच्या मागे माझं मन मी पाठवलंय, माझं अंतःकरण मी पाठवलंय, माझं चित्त तुमच्याकडे लागलेलं आहे. या प्रत्येक अक्षराच्या द्वारे माझं चित्त मी तुमच्याकडे पाठवलंय. म्हणून चित्र मपत्र पम्मे कात्वा मुकुंद महती कुलशील रूप. आपलं रूप, आपलं कुल, आपलं शील, आपली विद्या, आपला वैभव याच्यासारखं दुसऱ्या जगात कोणाचंच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं धीरापतीम कुलवती नवृणीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम. हे देवा, काले नृसिंह नरलोक मनोभिरामम, हे देवा तुम्ही लवकरात लवकर या आणि माझं राक्षस विवाहाने, राक्षस पद्धतीने माझ्याशी विवाह करा. अर्थात मला पळवून न्या. तुम्ही म्हणाल कशामुळं? तर नृसिंह, खऱ्या अर्थाने तुम्ही नृसिंह आहात. तुम्ही नरसिंह म्हणजे सगळ्या लोकांच्या मध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि सिंहाचा भाग हा सिंहालाच मिळाला पाहिजे, कोल्ह्या कुत्र्यांना मिळता कामा नये. म्हणून यज्ञाचा भाग जसा कावळ्याला मिळता कामा नये तसा हा भाग सिंहालाच मिळाला पाहिजे, कोल्ह्या कुत्र्याला नको. मा वीर भाग मभिमर्शतु चैद्य आरात झडकरी झड घाली धाव पंचाननारे तुझ बिण मज नेती जंबुकी वासनारे.
चैत्य आहारात. माझं लग्न चैत्य, माझं लग्न शिशुपालाशी ठरलेलं आहे, त्याच्याशी माझं लग्न होऊ नये. मी काही देहाने लग्न करणारी नाहीये, मी केवळ रक्त मांसाच्या माणसासाठी लग्न करणारी नाहीये. अहो मी तुम्हाला समर्पित आहे. वीरभाग हा वीरानेच घेऊन जावा, कोल्या कुत्र्याला तो मिळता कामा नये. आणि शिशुपाल बंदिवास एका ठिकाणी वर्णन केलं. शिशुपाल म्हणजे बंदिवास आहे आणि तुम्ही म्हणजे मुक्ती आहेत, तुम्ही मुक्ती देणार आहेत आणि शिशुपाल म्हणजे बंदीखाना आहे. तुम्ही म्हणाल कुठे यायचं, तर मी तुम्हाला तेही सांगते. पूर्तेष्ट दत्त नियम व्रतदेव विप्र. आमच्या घराण्यामध्ये अशी पद्धत आहे की लग्नाच्या आधी, लग्न होण्याच्या पूर्वी गावाबाहेर असलेल्या देवीला दर्शन घ्यायला जावं लागतं. तिथे मी देवीच्या दर्शनासाठी जाईल, तेव्हा तुम्ही मला देवीच्या देवळामधनं घेऊन जा. गुरुवर्चनादिविरलम भगवान परेशाह आराधितो यदि गदा ऐत्यपाणीम. आणि जर मी देवीची प्रार्थना केली असेल, मी जर काही व्रत नियम केले असतील, मी जर काही व्रत नियम त्याप्रमाणे गुरुची सेवा, आई वडिलांची सेवा केली असेल, तर आता इथे तिने जर तरची भाषा वापरली आहे, म्हणजे स्वतःला इथे समर्पित केलंय. ही सत्यक्रिया म्हणतात त्याला. सत्यक्रिया म्हणजे असं जर असेल तर असं होईल. आणि जे श्रेष्ठ दर्जाचे महात्मे असतात त्यांचे शब्द खोटे होत नाहीत. त्यामुळे जर मी गायीची सेवा केली असेल, विप्रांची सेवा केली असेल, आई वडिलांची, देवांची सेवा केली असेल, देवीची सेवा केली असेल, तर नक्कीच तुम्ही मला घेऊन जाताल. गुप्त समेत प्रतनापती मेहपरिता. आणि अंतःपुरात पमचरीन महंत बंधू, माझ्या अंतःपुरात येणं अवघड आहे, म्हणून तुम्ही देवीची यात्रा ज्या वेळेला असते तेव्हा मला तुम्ही घेऊन जा. पूर्वे दुरस्ती महती कुल देवी यात्रा यस्याम बहिर्नवधूर गिरिजामुपेया. त्यावेळेला तुम्ही मला घेऊन जा असं संदेश दिला. आणि जर तुम्ही वेळ केला, आला नाही, तर मग मात्र मी या ठिकाणी माझं प्राण ठेवणार नाही. तिने स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर तुम्ही आला नाही, तुम्ही मला घेऊन गेला नाही, तुमचा प्रसाद मला मिळाला नाही, तर व्रत कृशांशत जन्म भेस्यात. मी 100 जन्म घेईन. 100 म्हणजे हजारो. मी एक नाही, एका जन्मात तर तुमचा लाभ नाही झाला तर दुसरा जन्म, नाही झाला तर तिसरा जन्म, मी 100 जन्म घेईन, पण तुमच्याशीच लग्न करीन. जय ह्यामसून व्रत कृशांशत जन्म भेस्यात. हे वाचल्याबरोबर कृष्णाच्या डोळ्याला पाणी आलं. कृष्ण म्हणाले, वारे वा, याला म्हणतात समर्पण भाव. आणि तुम्ही असं समजू नका की रुक्मिणी हिने कोणालाही पत्र लिहिलंय, अशा अनेक पत्र लिहिण्याची तिला सवय असेल, अशी कशी धाट मुलगी आहे, लोकांना पत्र काय लिहितीये असं तुम्ही समजू नका. मी केवळ तुम्हाला समर्पित आहे. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला यानंतर दुसरा काही संदेश पाठवू शकणार नाही, मला क्षमा करा. म्हणून हात जोडले त्या पत्रामध्येच. आणि मग कृष्णाने ते पत्र वाचलं. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण बुवा या तुम्ही आता. ब्राह्मणाचे योग्य संदेश त्या ठिकाणी त्यांना जेव खाऊ घातलं, त्यांचं योग्य अशा पद्धतीने स्वागत केलं आणि नंतर त्यांची पाठवणी केली. आणि ब्राह्मणाकडे निरोप दिला की रुक्मिणीला सांगा तुझ्या पत्राप्रमाणे होईल. गेला ब्राह्मण गेल्याबरोबर रुक्मिणीला आनंद झाला. तिने पाहिलं की अरे आनंदाने उजवी गोळी दिसायला लागलीये, ब्राह्मण आनंदात आहे. तिने ताबडतोब आपल्या गळ्यातला रत्नहार त्याला दिलेलाच होता. त्याप्रमाणे ब्राह्मणाने नमस्कार केला, तो निघून गेला. इकडे कृष्णाचं मन बेचैन झालेलं होतं. आता आपल्याला पत्र तर आलंय, जायचं तर खरं, पण कसं जावं, त्याप्रमाणे कुठे थांबावं. आणि रात्रभर झोप आली नाही. पत्र वाचलं खरं, आणि भगवान त्यांनी वर्णन केले शुकाचार्यांनी, तथा महपी तच्चित्रो निद्रांच न लभे निशी. निद्रांच न लभे निशी. रात्रभर झोप नाही कृष्णाला. सारखं तिचं पत्र दिसू लागलं, तिचे शब्द दिसू लागले, तिची भाषा पुन्हा पुन्हा वाचू लागले, आणि रात्रभर झोप नाही आली. इकडे ही रेवती ती म्हणाली, अहो कृष्णाच्या मंदिरातला प्रकाश कस काय दिसत होता रात्री. आता रात्री झोपताना प्रकाश बंद करण्याची पद्धत होती. रात्रभर दिवा जळत होता म्हणे, काय काही कळलं नाही म्हणे. आणि सकाळी पाहायचं तर कृष्ण दिसले नाही. बलराम दादाला रेवतीने सांगितलं, कृष्ण रात्रभर जागे होते काय की. आणि सकाळी पाहिलं तर कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हटल्याबरोबर कृष्णाने रात्रीच म्हणजे सकाळीच सूर्योदयाच्या प्राग शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाह असे आपले 4 घोडे रथाला जोडले आणि या देशाला येऊन पोहोचले. विदर्भ देशाला आले. अनर्था देक रात्रीनं
एका रात्रीमध्ये अनर्थ देशाला आले आणि दुसऱ्या रात्री विदर्भ देशामध्ये आले. विदर्भा नगमध्ययी आणि तिथं आल्यानंतर कृष्ण एका ठिकाणी दूर थांबले. बलराम दादाला कळलं की अरे रुक्मिणीचं लग्न आहे आणि म्हणून कदाचित कृष्ण गेले असतील आणि तिथे नक्की युद्ध होण्याची शक्यता आहे. तिथे वाद युद्ध भांडण नक्कीच होणार आणि कृष्ण हा मुलगी पळून आणणार असं दिसतंय. म्हणून बलराम दादा सैन्य घेऊन तिथे गेले. सैन्य घेऊन गेल्याबरोबर सर्वांनी बलराम दादाचं स्वागत केलं. त्या काळात पद्धत अशी होती, जे जे येतील लग्नाला त्यांचं मधुपर्क पूजा करायची. जानोसा दिला, त्यांना राहण्यासाठी जागा दिली. बलराम दादा एका ठिकाणी थांबले आणि त्वरित कुंडीरम प्रागात कृष्णही तिथे थांबले, बलराम दादाही थांबले आणि इकडे सगळे लोक भगवान गोपाल कृष्ण रस्त्याने चाललेले असताना पाहू लागले. अरे म्हणले काय हाच खरा जोडा होता, म्हणले कृष्णाशी हाच जोडा होता. कृष्ण आणि रुक्मिणीचाच जोडा खरं म्हणजे लाभत होता. हा शिशुपाल काय जोडा आहे का म्हणले, ही चप्पल आहे म्हणले, काही उपयोगाचं नाही. देवी बा मुखा गौरी. आणि मग श्रीकृष्ण यांची मधुपर्क पूजा केली आणि सगळ्यांना कळालं की कृष्ण आले, सावध राहा, कृष्ण आले, सावध राहा. शिशुपाल, दंतवक्त्र, त्याप्रमाणे हे सगळे विदुरथ, हे सगळे कृष्णाचे जे विरोधक होते ते एका त्याची पार्टी होती आणि त्यांनी सांगितलं, रुक्मिरथ यांनी सांगितलं कृष्ण आले, सावध राहा बर का. हो हो म्हणले, आम्ही सावध राहतो. याप्रमाणे एवं प्रेमकलाबद्ध हा श्रीकृष्ण आलेत हे कळल्याबरोबर सगळे सावध होते, शस्त्रास्त्रांनी युक्त होते आणि यात्रा सुरू झाली. आता लग्न ठरलंय. त्याप्रमाणे शिशुपालाला चांगल्या प्रकारच्या मंडोळ्या घातल्या होत्या. त्याला स्नान वगैरे घातलं, मंडोळ्या घातल्या, त्याचं सुंदर अशा प्रकारचं त्याला निरांजन केलं आणि तो सगळा नटून थटून बसला. आणि ही रुक्मिणी देखील दर्शनासाठी स्नान वगैरे करून दर्शनासाठी नववस्त्र धारण करून देवीकडे गेली, देवीला गेली. तिच्याबरोबर सगळं सैन्य होतं तिचं रक्षण करण्यासाठी. आणि आसाद्य देवी सदनम धौत पादकराम भुजा, याप्रमाणे देवीला नमस्कार केला, तिला पुष्पार्पण केलं. आणि रुक्मिणी देवी काय म्हणते, भवानी वंदयान चक्रूर भवपत्नी भवान्विताम नमस्ये त्वांबिका भीष्णम स्वसंतान युताम शिवाम. हे देवी, तुला आपल्या मुलाबाळांची काळजी आहे, आम्ही तुमची मुली आहोत, आम्ही तुमचे मुलं आहोत, तुमच्या मुलाबाळांची काळजी आहे. भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तदनु मोदताम. माझी एक मनातली इच्छा आहे, कृष्ण माझा पती व्हावा, तेवढी इच्छा पूर्ण कर. देवी समोर रुक्मिणी देवी बोलल्या, भूयात पतिर्मे भगवान कृष्णस्तदनु मोदताम. आणि मग गंध अक्षत फुलं वगैरे वाहिले आणि एक फेरी मारली. सगळ्या इतकी गर्दी त्या ठिकाणी जमा झालेली, वाद्य वाजू लागलेले, सैन्यांची गर्दी, बायकांची गर्दी, माणसांची गर्दी, त्याप्रमाणे अनेक शेजारी पाजारी सुद्धा आलेले होते, नातेवाईक आलेले होते, त्यांची ही गर्दी तिथं. आणि त्यामध्ये रुक्मिणी देवीने नमस्कार केला, एक फेरी मारली आणि बघितलं कृष्ण ज्या बाजूला, कृष्णाला जानोसा दिलेला होता राहण्यासाठी जागा, तिकडच्या बाजूला तिने दृष्टी फेकली कृष्णाकडे. कृष्ण अजून कशी दिसत नाहीत, अजून काही धूळ दिसत नाही, रथ दिसत नाही. एक फेरी मारली, दुसरी फेरी मारली, पुन्हा नमस्कार केला. वृद्ध स्त्रिया होत्या, त्यांना नमस्कार केला आणि वृद्ध स्त्रियांनी आशीर्वाद दिला, तुझ्या मनाप्रमाणे होईल. हे फार महत्वाचं आहे. सौभाग्यवती ज्या वृद्ध झालेल्या असतात त्यांचा आशीर्वाद हा यशस्वी ठरत असतो. नानोपहार बलिभी. तिथे दिवे लावले, पुन्हा पुन्हा नमस्कार करते आणि कृष्णाचं काही चिन्ह दिसेना. पश्चिम भागाला कृष्णाला राहायला जागा दिलेली होती, ती पुन्हा पुन्हा पश्चिमेकडे डोळेवरती करून बघते, पदरवरती करून बघते. आणि काय त्यावेळेला गर्दी, या गर्दीमध्ये तिचं लक्ष फक्त तिकडे, पण काही दिसेना. शेवटी पुन्हा नमस्कार केला आणि आता खाली पायऱ्या उतरणार, तोच भगवान गोपाल कृष्ण तिथे आले. श्यामाम नितंबार पितरत्न मेखलाम. ती हळूहळू चालू लागली. तिला वाटलं आता तरी येतील, मग तरी येतील, म्हणून मुंगीच्या पावलेने चालू लागली, बरोबर नाही, हळूहळू. व्यंडस्तनीम कुंतल शंकिते क्षणाम. आपली बेण्या बाजूला करते, पदर बाजूला करते, पुन्हा डोक्यावरून पदर घेते, पुन्हा डोळ्याने बघते, पुन्हा इकडे तिकडे बघते आणि हंस गामिनी अल्लाद पावलं टाकत होते हंसासारखे. हंसाचं चालणं फार मृदू असतं म्हणे. असं म्हणतात की राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. माऊलींनी म्हटले, राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. राजहंसासारखीचा पद कसं चालत होती
तर त्यांनी वर्णन केलंय की ते पण कुंद कुंद अत्यंत मोठ्या नम्रतेने शांततेने हे चालत अशी होती की कुंद दंती चाले जसा मदमस्त इंद्र दंती, त्याप्रमाणे शिंजत कलानुपुर धाम शोभिना. आणि पाहता पाहता तिला वाटलं आता काय कृष्ण येत नाहीत. पश्चिमेकडे कृष्णाकडे नजर आणि सगळे लोक तिकडे पाहत होते. तिकडे पहा बर का, तिकडे पहा बर का, शस्त्र तयार ठेवा. हा म्हणले आमचे तयारच आहेत. आणि कृष्ण एकदम पूर्वेच्या बाजूने आले. रथातून आल्याबरोबर खाली उतरले आणि ताबडतोब रुक्मिणीच्या बाहुला धरलं. उत्साह जवाम करे लकापांगई प्राप्तांध्रिये क्षेत्रपांध्रिषे च्युतमसा, तिच्या बाहू पाशाला धरलं, तिला बाहूला धरलं आणि अये रुक्मिणी बस. तिला तर काही कळलंच नाही कोण बस म्हणते. कृष्णाकडे तिकडे पाहते हे कोण आलंय. पाहता कृष्ण तुम्ही जहार कृष्ण द्विषताम समीक्षताम. कृष्ण म्हणले बस आता पुन्हा बघायची वेळ नाहीये, लवकर बस. ताबडतोब तिला रथात बसता येणं. कृष्णाने आपल्या हाताने तिला रथामध्ये वरती बसवलं आणि राजन्य चक्रम परिभूज माधवा ततो योराम पुरेश वैष्णही. सगळे लोक तिकडे पाहत होते आणि इकडं कृष्णाने रथामध्ये तिला बसवलंय आणि रथ दूर नेला. परे जरा संद बशान सेहिर अहो दिगस्मान यशता आत्तधन्वनाम गोपैरुतम केसरीनाम मृगैरिव. आणि एकदम रुक्मिणी कुठे आहे, रुक्मिणी कुठे आहे असं लिहितं. कुणी म्हणले देवीच्या मागे, कुणी म्हणले मंदिराच्या मागे, कुणी म्हणले दर्शन घ्यायली. असं म्हणेपर्यंत तो रुक्मिणी पळाली. श्रीकृष्णाने रुक्मिणी पळवली म्हणून सगळ्यांनी सांगितलं हो गोपैरुतम, कृष्णाने रुक्मिणी पळवली. केसरीनाम मृगैरिव, ज्याप्रमाणे सिंहाने आपला भाग घेऊन जावा त्याप्रमाणे आला सिंह, छाप टाकली आणि निघून गेला. आणि आता मात्र कृष्णाने रुक्मिणी पळवली हे कळल्याबरोबर सगळे थक्क झाले. सगळ्यांचे शस्त्र तसेच गळून पडले. त्याने वर्णन केले की त्यांचे शस्त्र उज्जित अस्त्र, हा शस्त्र गळून पडले, अस्त्र गळून पडले, काही कळेना. शेवटी रुक्मिणीचा भाऊ युद्धाला आला. रुक्मिणीच्या भावाने रुक्मिणी कृष्णाशी युद्ध केलं. पण कृष्णाशी युद्ध केल्यानंतर कृष्णाने त्याचा पराभव केला. त्याला खांबाला बांधलं आणि मारणार तेवढ्यात बलराम दादांनी थांबवलं. म्हणले अरे मारू नका मारू नका. अहो रुक्मिणीला काय वाटत तिच्या भावाला मारल्यावर. तेव्हा त्यांचे 5 पाठ काढा. आणि यांनी प्रतिज्ञा केली होती की रुक्मिणीला परत आणलं तर ठीक, कृष्णाचा पराजय केला तर ठीक, नाहीतर मी कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. मी स्वतंत्र भोजकट नावाचं नगर स्थापेल. त्याने स्वतंत्र भोजकट नगर स्थापलं आणि तिथं राहिला. काळ तोंड झालं, पुन्हा कशाला येतोय. इकडे शिशुपाल म्हणला काय हो म्हणले आली का रुक्मिणी. ते म्हणले अहो रुक्मिणी नाही आली. मग म्हणले लग्न, म्हणले एका बाहुलीशी लावून देऊ म्हणले तुझं लग्न. काय म्हणले कमाल आहे, कृष्णाने रुक्मिणी पळवली, माझी रुक्मिणी माझ्याशी लग्न ठरलेलं. हो म्हणले आता बसा हरी हरी करीत काय करता म्हणे. आणि मग इकडे कृष्णाने रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणलं आणि थाटामध्ये विवाह झाला. सावधान याप्रमाणे हा थाटाने भगवंताचा रुक्मिणीशी विवाह संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण.